लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. पंचवटीतील प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी शिवसेना यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आज मंत्री दादासाहेब भुसे व मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व शुभारंभ आज दीपलक्ष्मी मंगल कार्यालय हिरावाडी रोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे, अन्न औषधी प्रशासन मंत्री श्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभ हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी दादाजी भुसे यांनी प्रभाग 3 मधील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ पूनम मोगरे व हर्षद पटेल तसेच राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अंबादास खैरे व सुनीता शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. जनतेच्या विश्वासावर आणि विकास कामांच्या जोरावर शिवसेना व मित्रपक्षांचा झेंडा नाशिक महानगरपालिकेवर फडकवूया असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. आजचे उमेदवार आणि उद्याचे सन्माननीय नगरसेवक महोदय, तुम्ही अतिशय थोडक्यामध्ये अतिशय चांगली माहिती दिलेली आहे. काही अनुभवी आहेत आणि काही नवीन विजन असलेले नेते आपल्या या प्रभागासाठी दिलेले आहेत. मागच्याही पंचवार्षिकला या प्रभागाची निवडणूक मला चांगली आठवते. काही लोकांनी आमच्या मालेगावला याला एक वेगळा शब्द आहे, धांदली करायचा प्रयत्न केला होता. गडबड. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, ज्या पद्धतीने आज नाशिक शहरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे, अगदी लहान टपरीवाला असेल, रिक्षा चालक असेल, त्याच्यापासून तर मोठा उद्योगपती असेल, या सर्वांच्या पर्यंत प्रत्येकाचं म्हणणं आहे की आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची जी नाशिकमध्ये युती आहे, या युतीचा भगवा नाशिक महानगरपालिकेवर त्या ठिकाणी फरकला आहे. या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून येथील स्थानिक नागरिकांनीही शिवसेना व राष्ट्रवादी विकासाभिमुख भूमिकेला पाठिंबा दर्शवला. आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेना व राष्ट्रवादीला भरघोस यश मिळेल असा विश्वास यावेळी नामदार नरहरी झिरवाळ यांनीही व्यक्त केला. सांगितलं मी पुन्हा सांगणार नाही, परिस्थिती खूप चांगल्या पद्धतीची बदललेली आहे. ज्या दिवशी मला वाटते फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता, त्याच दिवशी लोक म्हणायला लागले. काही लोकांनी गेट लावला असं मला माहित नाही कशामुळे म्हणायचे, पण परवाचा आज आपल्याजवळ खूप वातावरण खूप चांगल्या पद्धतीचं चेंज झालंय. त्याला अनेक कारण आहेत, ते त्यावेळेला जसजशी वेळ येईल तसतशी आपण त्या ठिकाणी बोलू. परंतु माझी विनंती आहे, शेवटच्या दिवसापर्यंत हा असाच आपला जो रथ आहे तो त्याच गतीनं पुढे जावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. या कार्यक्रमास राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक.